आपण पाहतोय आज तब्बल 58 वर्षांनंतर सगळ्यात अधिक वेळ मोठं काळ दिसणारं सूर्यग्रहण हे दिसत आहे। भारतातल्या विविध भागांमधून हे सूर्यग्रहण पाहता येणार आहे। मुंबईकरांची मात्र निराशा झालेली आहे, कारण ढगाळ वातावरण असल्यामुळे मुंबईकरांना हे सूर्यग्रहण काही पाहता येत नाहीये। मात्र येत्या 100 वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर केवळ 6 वेळा सूर्यग्रहण हे भारतात दिसणार आहे। त्यामुळे सध्याच्या पिढीला 2019, 2020 आणि 2031 ही 3 वर्ष जी आहेत ती ग्रहण आणि 2034 मधलं असे 4 ग्रहण पाहता येणार आहे। मात्र या 3 वर्षातलं ग्रहण मोठं असणार असून त्यानंतर 2064, 2085 मध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण त्यानंतर दिसणार आहे। त्यामुळे अर्थातच या सूर्यग्रहणाचं सगळ्यांनाच आकर्षण आहे। मात्र मुंबईकरांची थोडीशी निराशा झालेली आहे, कारण अरबी समुद्रामधल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे सूर्यग्रहण पाहता येत नाहीये। मुंबईकरांना ग्रहण दर्शनासाठी विविध ठिकाणी खगोल अभ्यासक आणि तज्ञ जे होते त्यांनी खरं तर तयारी केलेली होती। मात्र काल जे ढगाळ वातावरण होतं, पावसाच्या तुरळक सरी पडलेल्या होत्या, त्याचं सावट अर्थातच आजच्या या सूर्यग्रहणावर झालेलं आहे। त्याचबरोबर केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये सुद्धा काही ठिकाणी हे ग्रहण कंकणाकृती दिसतंय आणि मंगळुरू, कोयंबतूर, उटी, येरूड, तिरुचिरापल्ली इथे सौर कंकण हे सूर्यग्रहण पाहता येणार आहे। मात्र सूर्यग्रहण पाहण्यासाठी तुम्ही उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण अजिबात पाहू नका। जरी ढगाळ वातावरण असलं तरी देखील तुम्ही सौर चष्म्याचा वापर करूनच हे सूर्यग्रहण पहा, असं मत जे आहे ते सगळ्या खगोल तज्ञांनी दिलेलं आहे। त्यामुळे नक्कीच उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नका। या सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहोत। पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची।